शहरांना विळखा घालणाऱ्या, सर्वच भागात वेगानं वाढणाऱ्या या वस्त्यांमधून हे आश्वासक सूर उमटत आहेत. आमच्या छोट्याशा परंतु नेमक्या प्रयत्नांचं हे यश आहे. हा बदल घडतोय कारण या वसाहतींना आम्ही शहरीकरणाचं अटळ वास्तव म्हणून स्वीकारलं. आमच्या या दृष्टिकोनानं आम्हाला जबाबदारीची जाणीव करून दिली. त्या जाणीवेतून आमची पावलं या वस्त्यांकडे वळली. इथली गरज आम्ही जाणली. तसं इथं करण्यासारखं खूप आहे, पण आम्ही प्राधान्य दिलं ते शिक्षण आणि संस्कारांना. इथं दाटीवाटीनं राहणाऱ्या कुटुंबातील मुलांना अभ्यासासाठी हक्काची सुरक्षित जागा, त्यांना योग्य मार्गदर्शन, उमलत्या व्यक्तिमत्वाला संस्काराचं छत्र आणि कलागुणांना व्यासपीठ हवंय हे आमच्या लक्षात आलं. ही गरज लक्षात घेऊन आम्ही पुणे शहरातील विद्यापीठ भागातील वस्त्यांमध्ये अभ्यासिका आणि बाल उन्नती वर्ग चालवतो. आम्ही लोकविकास मंडळ आहोत, एक स्वयंसेवी संस्था. इथल्या घरांमध्ये अभ्यासाला जागा आणि पोषक वातावरण यांचा अभाव आहे. आई वडील दोघंही काम करत असल्यानं मुलांचा अभ्यास घेणं त्यांना शक्य नाही. ही गरज लक्षात घेऊन लोकविकास मंडळानं अभ्यासिका सुरू केल्या. सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस दररोज 2 तास अभ्यासिका चालते. या अभ्यासिकेत 8वी पर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जातो. अभ्यासिकेत मुलांचं वाचन लेखन सुधारण्यावर तसंच गणिताचा पाया भक्कम होण्यावर भर दिला जातो. त्यासाठी त्याच वस्तीमधील शिक्षित व्यक्ती शिक्षक म्हणून काम करते. नियमित चालणाऱ्या या अभ्यासिकेमुळे मुलांना शिक्षणाची, अभ्यासाची गोडी लागते. तसंच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसते. शनिवार रविवार बाल उन्नती वर्ग चालतात. त्यामध्ये अष्टसूत्रीच्या आधारे 1 तासाचं नियोजन केलं जातं, ज्यामध्ये ध्यान, प्रार्थना, सुविचार, खेळ, गाणी, गोष्टी, कार्यक्रम, व्यायाम यांचा समावेश असतो. या माध्यमातून मुलांमध्ये देशभक्ती, जीवनमूल्य रुजवण्याचा तसंच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. शिस्त, सकारात्मक विचार करणं, एकत्रितपणे काम करण्याची वृत्ती, बंधुभाव हे गुण विकसित करण्यावर भर दिला जातो. शिवाजीनगर पासून सूस म्हाळुंगेपर्यंतच्या भागात 61 बाल उन्नती वर्ग आणि 20 अभ्यासिका लोकविकास मंडळ चालवतं, ज्यामध्ये 60 वस्त्यांमधील साधारण 2000 मुलं सहभागी होतात. वस्तीमधील समाज मंदिर, मोकळी जागा वा शिक्षकाच्या घरी हे उपक्रम चालतात. त्यासाठी 42 शिक्षक आणि 8 समन्वयक मेहनत घेतात. समन्वयक दर आठवड्याला दोन्ही उपक्रमांचा आढावा घेतात. दर महिन्याला शिक्षकांचं प्रशिक्षण होतं, ज्यामध्ये त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. तसंच त्यांना नवीन खेळ, गाणी यांचं प्रशिक्षण दिलं जातं. काही वस्त्यांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन चालतं, ज्यामध्ये संवादामधून त्यांच्या विविध प्रश्नांवर मार्ग, उपाय सुचवले जातात. 2018 सालापासून सुरू असलेला हा लोकविकास मंडळाचा विधायक प्रयत्न आहे. या वस्त्यांमध्ये काही सकारात्मक घडवण्याचा, भावी पिढीला संस्कारक्षम बनवण्याचा. हे उपक्रम उपयोगी ठरत आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या कामाचा आवाका देखील वाढतोय. हे लक्षात घेऊन लोकविकास मंडळानं किशोरी विकास, महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास हे प्रकल्प हाती घेतले आहेत. सध्या सुरू असलेले सेवा प्रकल्प नियमित सुरू ठेवण्यासाठी, ते आणखी सक्षम करण्यासाठी, अधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, नवे प्रकल्प उभे करण्यासाठी लोकविकास मंडळाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे.